सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होत आहे आणि आज मी अशा ठिकाणी आलेलो आहे जिथे खूप मोठा असा इतिहास आहे आणि शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मभूमी शिवनेरी या गडावरती माझ्यासोबत असणार आहेत माझे नेहमीचे मित्र स्वप्नील आणि अशोक, एक नवीन मेंबर संग्राम। खरं तर संग्राम आणि मी खूप जुने मित्र आहोत, पण याआधी आम्ही कधी सोबत ट्रेक किंवा ट्रॅव्हल केलं नव्हतं, आज पहिल्यांदाच करतो। तर चला मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया। तर गडावर जाण्यासाठी तशा बऱ्याचशा वाटा आहेत, पण आज आपण जात आहोत जी मुख्य वाट आहे 7 दरवाजे वाट, या वाटेने जात आहोत। या वाटेवर जाताना एकूण 7 दरवाजे जसं मी ऐकलेलं आहे, तर आज बघूयात नक्की ते। गडाच्या सुरुवातीलाच पहिला दरवाजा म्हणजेच महादरवाजा दिसून येतो। परकीय आक्रमण रोखण्यासाठी दरवाजावरती टोकदार सुळे देखील दिसून येतात। तसेच थोडं पुढे गेल्यानंतर दरवाजाच्या वरच्या बाजूस जाण्यासाठी या पायऱ्या देखील दिसून येतात। पहिला दरवाजा महादरवाजाजवळ आता आलेलो आहोत आणि इथून दिसणारा व्ह्यू थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो। बेसिकली ह्या दरवाजावरून म्हणजे या ठिकाणावरून बरंचसं अंतर असं कव्हर येतं, म्हणजे बराचसा व्ह्यू दिसून येतो, म्हणून या जागेवरून पूर्वीच्या काळी देखरेखीसाठी उपयोग केला जायचा। इसवी सन 1170 ते 1308 काळी या भागात यादवांचे वर्चस्व होते आणि त्याच काळी नाणेघाटामध्ये भव्य व्यापार चालत होता। त्या व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून हा गड उभारला गेला होता। तर गडाच्या सुरुवातीलाच आपण बघितलं पहिला दरवाजा जो लागला होता, महादरवाजा ज्याला बोललो होता, त्यानंतर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर दुसरा दरवाजा आता गणेश दरवाजा। दरवाजाभोवती भव्य अशी तटबंदी दिसून येते। दुसरा दरवाजा झाला, दुसऱ्या दरवाजानंतर लगेच थोडं अंतरावर तिसरा दरवाजा। या दरवाजामध्ये जास्त अंतर नाही आणि चालायला देखील जास्त काही असं इन्क्लाइन नाही आहे। दरवाजा क्रमांक 3 पीराचा दरवाजा। पीराचा दरवाजा हा 7 दरवाजांमधील सर्वात भव्य असा दरवाजा आहे। या दरवाजाला देखील टोकदार सुळे बघायला मिळतात, ज्याचा उपयोग परकीय आक्रमण रोखण्यासाठी केला जात होता। पूर्वीच्या काळी दरवाजे जिंकले म्हणजे गड जिंकलं असं बोललं जात होतं आणि म्हणून या दरवाजांची निर्मिती ही अतिशय मजबूतरित्या केलेली दिसून येते। तुम्ही सोबत आणलेला रिकाम्या पाण्याच्या बॉटल असतील, काही फूडचे रॅपर असतील किंवा काही कचरा असेल तर त्यासाठी इथं डस्टबिन आहे। आणि शिवाय जर का तुम्ही पाणी विसरलं असाल, पिण्याचं पाणी, तर पिण्याच्या पाण्याची देखील इथं सोय आहे। सो तुम्ही जर पियाचं पाणी विसरलं असाल किंवा बॉटल भरायची असेल तर तुम्ही इथे भरू शकता। तर अगदी 10 मिनटं झाले आता चालतं आणि पहिला हॉल्ट झाला आहे। हॉल्ट तर खरं तर घ्यायचा नव्हता, पण यांचा फोटो सेशन संपत नाही आहे। ह्यांचा नको, ह्या दोघांचा असं म्हण। 3 भेटल्यानंतर कोण सोडणार आहे का फोटो काढायचा? गडावर येण्याचा मार्ग अगदी सुस्थितीत आहे। सगळीकडे सपाटी किंवा मग दगडी पायऱ्या दिसून येतात आणि हा सोबत असा व्ह्यू। मार्ग सुस्थितीत असल्यामुळे अगदी लहान मुलं सुद्धा या गडावरती सहजपणे येऊ शकतात। शिवाई देवीच्या मंदिरात आपण आलेलो आहोत आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। मंदिरात जायच्या आधी गेट क्रमांक 5 आहे शिवाई देवी दरवाजा, मी दाखवतो। मंदिरामध्ये गेलो आपण, देवीचं दर्शन घेतलं। मंदिरामध्ये एक सुंदर अशी शिवाई देवीची मूर्ती आहे आणि सोबतच आई जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराज यांची देखील मूर्ती आहे। चला मंदिरात गेलो, आता दर्शन घेतलं, आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। मंदिरातून बाहेर पडताच 5वा आणि 6वा दरवाजा दिसून येतो, मेणाचा दरवाजा आणि कुलूप दरवाजा। तर हा आहे अंबरखाना। पूर्वीच्या काळी या ठिकाणी धान्य साठा केला जायचा। आता गडाच्या वरच्या बाजूस आलो आपण
काय वाटतंय मग मंडळी? आज क्लायमेट पण जरा चांगलं आहे, पाऊस पण कमी आहे, त्यामुळे जरा चांगलं आहे क्लायमेट आज. गड म्हणजे स्वच्छ आहे, व्यवस्थित आहे. आणि नवीन बांधकाम केलेलं आहे गडावर. म्हणजे अजून पण काही ठिकाणी बांधकाम चालू आहे, डागडुजी करतात आहेत. आणि क्लायमेट खरंच खूप चांगलं आहे आज. एकदम फिरायला जसं क्लायमेट पाहिजे तसं क्लायमेट आहे. अशी स्वच्छता कुठल्या गडावर नाही आहे आणि असं बांधकामही कुठल्या गडावर नाही आहे जे इथे आहे शिवनेरीवर. ते हो, खरं अजूनपर्यंत कुठल्याही गडावर आम्ही बघितलं ना असं एवढी स्वच्छता असेल. ही शिकण्यासारखी गोष्ट आहे खरं तर. अशी स्वच्छता सगळीकडे असायला हवी, पण आपणच असतो, आपलेच कर्म असतात ते आपण जाऊन घाण करतो दुसरीकडे. खरं तर असं केलं नाही पाहिजे. संग्राम, कसं वाटतं पहिला ट्रेक? पहिलाच ट्रेक आहे त्यामुळे मी अनुभव शेअर करू शकत नाही, पण चांगलं वाटतंय. माझ्या मागच्या बाजूला दिसतंय ते आहे शिवकुंज. तर आपण आज जाऊन बघूयात काय आहे तिथे. शिवकुंजचं बांधकाम नुकतंच काही काळात झालं असं दिसून येतं. आता तर लॉक आहे, आतमध्ये जाता नाही येणार आपल्याला. आतमध्ये बाळ शिवाजीराजे आणि आई जिजाऊ यांची मूर्ती आहे, ती मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान जाणारा मार्ग, हीच ती जागा ज्या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता 1630 साली. 2 मजली इमारत आहे, खालच्या बाजू इथून एंट्री आहे. आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात काय. तर आता आपण जिथे गेलो होतो ते होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. खरं तर खूप भावूक मोमेंट होता तो. महाराजांच्या जन्मभूमीला भेट देणं म्हणजे खरंच आपलं खूप भाग्य आहे की आपल्याला हे सगळं अनुभवायला भेटतं आहे. आणि यापेक्षा जास्त अनुभव तरी मी शब्दात आता मांडू नाही शकत. खूप बरं वाटलं. पण आता आपण जाऊयात कडेलोट पॉईंटला. जसं सुधागडमध्ये आपण बघितलं होतं टकमक पॉईंट आहे, म्हणजे जर कोणी गुन्हा केला, अपराध केला तर त्यासाठी शिक्षा म्हणून कडेलोट पॉईंटवरून किंवा टकमक टोकवरून ढकलून दिलं जायचं. त्याच प्रकारे या ठिकाणी कडेलोट पॉईंट आहे. तर चला बघू आपण. कडेलोटमध्ये जाण्याचा मार्ग खूप छोटा आहे. खरं तर खूप दिवसांपासून शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी येण्याची इच्छा होती. फायनली ती आज पूर्ण झाली. मला शक्य होईल तसा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, कारण मध्ये पाऊससुद्धा आला होता. मला शक्य होईल तशी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ आता इथेच संपवतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही सजेशन असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत बाय.